मॅच केस स्टेटमेंट्स इन पायथन. मॅच केस स्टेटमेंट्स म्हणजे काय, तर एखादी व्हॅल्यू तपासणे, ती कोणत्या केसची जुळते ते पाहणे आणि त्यानुसार कोड चालवणे. तर ह्यालाच आपण मॅच केस स्टेटमेंट असे म्हणतो. की दिलेली व्हॅल्यू आहे ती आपण तपासतो, तर ती कुठल्या केसची ती जुळते ते आपण पाहतो आणि मग तिसऱ्यांदा आपण त्यानुसार कोड चालवतो. तर आता ह्याचं एक्झाम्पल काय असू शकते. आता इथं आपण नम हा आपण एक व्हेरिएबल घेतला आहे आणि त्याला आपण 2 ही व्हॅल्यू असाईन केली. आता इथं आपण मॅच कीवर्ड घेतला आणि नम. आता इथं 3 केसेस आहेत त्या. तर आता इथं आपण 2 जर 2 आहे तर 2 प्रिंट केलं, तर मग आता इथं 2 नंबरची केस ही. आता ही 2 आहे तर इथं आपण 2 आपला असल्यामुळं हा कोड आपला एक्झिक्यूट होणार. जर आपण इथं 1 दिलं तर हा 1 नंबरचा कोड एक्झिक्यूट होणार. तर ह्यालाच आपण मॅच केस स्टेटमेंट्स असे म्हणतो. आता इथं 2 म्हणजे इथं इंटिजरही नाही. जरी आपण समजा ते सपोज आता इथं आपण हा मॅसेज घेतला असता आणि जर समजा आता ही 3 व्हॅल्यू आहे. आता समजा आपण इथं हाय असा मेसेज आपण प्रिंट केला आणि जर समजा आपण डबल जर रन केला तर नम आता इथं काय येते, हाय येते. तर हाय कुठं आता पहिल्यामध्ये येते का, तर नाही. तर पहिला आपला क्लोजर दुसऱ्या ब्लॉकमध्ये येणार, दुसरा ब्लॉक चेक करणार तिथं नाही येत, तर येणार आपण तिसऱ्या ब्लॉकमध्ये आणि तिसऱ्या ब्लॉकमध्ये आपला आहे हाय. तर आपण इथं प्रिंट आपण इथं मॅसेज बदलू, इथं आपण केलं हाय, तर असं आपला रन होणार. तर हे आणि आता याचं रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणजे रिअल लाईफ. आता आपण एक्झाम्पल म्हणजे कसं आपल्याला लगेच कळते. तर आता समजा आपला एक कॅन्टीन आहे, तर त्यातला मेनू आहे आपला की एक दाबल्यावर चहा येणार, 2 दाबल्यावर कॉफी येणार, 3 दाबल्यावर पाणी येणार. आता समजा आपण 2 दाबलो तर आपल्याला काय येणार, कॉफी. तर ह्यासाठी बी आपण उपयोग करू शकतो. पण आपण मॅच केस स्टेटमेंटचा उपयोग कशासाठी करतो की व्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबल एक आहे पण व्हॅल्यूज मल्टिपल व्हॅल्यूज आहेत. तर त्यासाठी आपण मॅच केस स्टेटमेंट्स आपण वापरतो. हे सेम सारखंच आहे, पण काय होते की एक व्हेरिएबल समजा तिथं एक व्हेरिएबल आहे आणि इथं जास्त केसेस आहेत, तर आपण मॅच केस स्टेटमेंटचा ह्याचा आपण वापर करतो. तर आता मॅच केसमध्ये आपण इथं हे रन केला तर जास्तीत जास्त व्हॅल्यू जर असेल तर आपण त्याचा वापर करू शकतो. तर आता मॅच केस स्टेटमेंटचं जे तुम्ही प्लेसमेंटची जर तयारी करत असाल तर त्यासाठी बी मॅच केस स्टेटमेंटचा हा खूप उपयोग आहे. कारण ह्यालाच दुसरा अल्टरनेटिव्ह एक कॉन्सेप्ट आहे की आपण जावा C++मध्ये गेलो नाही तर आपल्याला स्विच केस स्टेटमेंट्स म्हणून आहे. तर ते सेम ह्यासारखंच वर्क करतं, पण थोडा सिंटॅक्सचा बदल आहे आणि थोडा नावात बी बदल आहे. तर हे आहे आपलं मॅच केस स्टेटमेंट्स इन पायथन.